अधिक मास समाप्तीच्या शुभपर्वावर आलेल्या सोमवती अमावस्येनिमित्त मूर्तिजापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र लागपुरी येथील पवित्र पूर्णा नदीच्या तीरावर श्री लक्षेश्वर मंदिर परिसरात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला। पश्चिम विदर्भातील हजारो भाविकांनी हजेरी लावत स्नान, पूजन, पितृकार्य व दर्शनाचा लाभ घेतला। पितृदोष निवारण तसेच पूर्वजांच्या स्मरणार्थ करण्यात येणाऱ्या धार्मिक विधींसाठी लागपुरी येथील पूर्णा नदी तीराला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती। सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत श्री भगवान लक्षेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्री लक्षेश्वर संस्थानाने अत्यंत नियोजनबद्ध व आदर्शपूर्ण व्यवस्था उभारली होती। संस्थानांचे अध्यक्ष राजीव दहापुते यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त विश्वस्त मंडळ, युवा सेवाधारी, पुरुष व महिला सेवाधारी यांनी अहोरात्र परिश्रम घेत भाविकांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले। पूर्णा नदी तीरावर पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी टँकरद्वारे शुद्ध पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, मंदिर परिसरात थंड पिण्याचे पाणी, भाविकांसाठी सुवासिक मसाले भात, महाप्रसाद, मंडप व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे भाविकांनी श्री लक्षेश्वर संस्थानांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक करत समाधान व्यक्त केले। तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा संगम ठरलेल्या या सोहळ्यामुळे लागपुरी तीर्थक्षेत्राचा धार्मिक महिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। भाविकांच्या सुविधेसाठी अध्यक्ष राजीव दहापुते तसेच समस्त विश्वस्त मंडळ आणि सेवाधाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल सर्व स्तरातून प्रशंसा व्यक्त करण्यात येत आहे। BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। BCN न्यूज।